नमस्कार, मी अमोल साठे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी आपल्याला गुंतवणुकीच्या क्षेत्रातली एक जादू सांगणार आहे. हा शब्द मी फार काळजीपूर्वक आणि मुद्दामून वापरलेला आहे. माझ्या गेल्या 10 वर्षांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये मी ही जादू प्रत्यक्ष अनुभवलेली आहे आणि अनेक वेळेला केलेली सुद्धा आहे. मी एक खूप मोठा पोर्टफोलिओ मॅनेज करतो प्रोफेशनली, जो 4 देशांमध्ये पसरलेला आहे आणि जवळपास सगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये विखुरलेला आहे. तर हा पोर्टफोलिओ मी जेव्हा मॅनेज करायला सुरुवात केली होती, त्यावेळेला 10 वर्षांपूर्वी या पोर्टफोलिओचा साईज साधारणतः 650 कोटी रुपयांच्या आसपास होता. आजच्या घडीला हा साईज जवळपास $2,500 कोटीवर पोहोचलेला आहे. हे कसं झालं? तर ही जी जादू आहे, ती जादू काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर धिस मॅजिक इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. ह्याला म्हणतात चक्रवाढीची शक्ती. आता ती काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो नेहमीप्रमाणे. समजा तुम्ही 100 रुपये तुमचे एका गुंतवणुकीमध्ये गुंतवले, जी तुम्हाला 10% सरळ व्याज देते. त्याला सिंपल इंटरेस्ट म्हणतो आपण. तर एका वर्षाने त्या 100 रुपयाचे 110 रुपये होणार आहेत. 2 वर्षांनी 120 रुपये होणार आहेत. 3 वर्षांनी 130 रुपये होणार आहेत. 10 रुपये हा तुमचा जो रिटर्न आहे, हा रिटर्न कायम राहणार आहे प्रत्येक वर्षी. या उलट जर तुम्ही एखादी गुंतवणूक अशी केलीत की जी तुम्हाला चक्रवाढ व्याज देते, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट देते, तर काय होईल बघा. 100 रुपये तुमचे पहिल्या वर्षाच्या शेवटी 110 रुपये होणार आहेत. पहिल्या वर्षी 10 रुपये मिळाले. दुसऱ्या वर्षी हे जे 110 आहेत, या 110 वर 10% रिटर्न कॅल्क्युलेट होतो, म्हणजे 11 रुपये वाढतात आणि तुमची गुंतवणूक 121 रुपये होईल. तिसऱ्या वर्षी 121 रुपयावर 10%, म्हणजे 12 रुपये 10 पैसे, म्हणजे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी तुमची गुंतवणूक 133 रुपये 10 पैसे होणार आहे. आता तुम्हाला असं वाटेल की 110 रुपये 100 रुपयाचे 130 झाले सरळ व्याजाने आणि कंपाऊंड इंटरेस्टमुळे 133 रुपये झाले, यात काय फार फरक नाही पडला. पण जसा काळ पुढे जातो तशी ही जी शक्ती आहे, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, ती आपली जादू दाखवायला लागते. हे मी तुम्हाला एका अत्यंत छोट्याशा इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये समजावून सांगणार आहे. तर गोष्ट अशी आहे की एक राजा होता. तो त्याच्या एका राज्यातल्या एका खेडूतावर खुश झाला आणि म्हणाला की तुला माग, काय हवं ते माग, मी तुला देतो. खेडूत म्हणाला, बघा महाराज, मी तुम्हाला मागतो, पण नाही देऊ शकलात तर? राजा म्हणाला की अरे, मी राजा आहे एवढ्या मोठ्या राज्याचा, आणि तू असं कसं बोलतोस? तू जे म्हणशील ते मी तुला देईन. आणि नाही दिलं तर महाराज म्हणले, मी तुला माझं राज्यच देऊन टाकेन. खेडूत म्हणला, ठीक आहे. तर असं करा की एका बुद्धिबळाच्या पटावर, चेस बोर्डवर, पहिल्या चौकोनामध्ये तांदूळाचा 1 दाणा ठेवा. दुसऱ्या चौकोनामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे 2 दाणे ठेवा. तिसऱ्या चौकोनामध्ये 4 दाणे. असं करत करत प्रत्येक चौकोनामध्ये अलीकडच्या चौकोनाच्या दुप्पट तांदूळाचे दाणे ठेवा आणि त्या चेसबोर्डवर मग जेवढे तांदूळ बसतील तेवढे मला द्या. राजा म्हणला, तांदूळाच्या दाण्यांमध्ये बोलतोयस तू. 1 दाणा, 2 दाणे, 4 दाणे. ठीक आहे, हरकत नाही. पुढे काय झालं हे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो. तर झालं असं की खेडूतांनी सांगितल्याप्रमाणे राजाने 1 दाणा ठेवला. 1 दाणा ठेवल्यानंतर पुढच्या चौकोनामध्ये त्यांनी 2 दाणे ठेवले. त्यानंतर दुप्पट 4 दाणे झाले, परत दुप्पट 8 झाले, परत दुप्पट, परत दुप्पट, 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 असं करत करत साधारणतः जेव्हा 8 चौकोन संपले, 16 संपले, 24 झाले, अर्धा चेसबोर्ड होईपर्यंत लक्षात आलं राजाच्या की आपल्याला काही ही जी मागणी पूर्ण करणं शक्य होतच नाहीये. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की शेवटपर्यंत काय झालं. तुम्ही जर का बघितलं, तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या चौकोनातला आकडा हा आपल्याला वाचता सुद्धा येत नाहीये, एवढा हा महाप्रचंड आकडा आहे.
या या आकड्या एवढे तांदूळाचे दाणे संपूर्ण पृथ्वी तलावर देखील असतील की नाही याची शंकाच आहे. हे सुरू झालं एका दाण्यापासून, हे लक्षात घ्या. चेसबोर्डवर फक्त 64 चौकोन आहेत, तरी सुद्धा या आकड्यापर्यंत पोचणे ह्यालाच म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. वेळ जसजसा पुढे जातो तसतसा चक्रवाढ व्याजाची किंवा चक्रवाढीची जी शक्ती आहे ती आपला प्रभाव दाखवायला लागते जास्तीत जास्त. याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात. तर गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण ह्याचं एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपल्या दृष्टीने, आपल्या नॉर्मल गुंतवणुकीच्या दृष्टीने, की समजा तुम्ही एका 15% अॅन्युअल रिटर्न मिळणाऱ्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवलेत. तुमचे 1 लाख रुपये तुम्ही इथे टाकलेत. तर त्या 1 लाख रुपयांचे पण एका वर्षानंतर 15% व्याज मिळणारे म्हणजे 1,15,000 रुपये होणार आहेत. पुढे पुढे जसे जाल, 3रं वर्ष, 4थं वर्ष, 5वं वर्ष, 6वं वर्ष, 7वं वर्ष, 8वं वर्ष, 9, 10 वर्षामध्ये तुम्ही 3.5 लाख रुपयापर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे तुमच्या 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीचे आता 3.5 लाख रुपये 10 वर्षात झालेले आहेत. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तर या गोष्टीवरून आपण बोध काय घ्यायचा? बोध आपण हा घ्यायचा की जितकी आपली इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असेल, जास्त काळासाठी केलेली असेल, तितकी ही पॉवर आपल्या फेवरमध्ये जास्त काम करते. जितका काळ पुढे पुढे जाईल तितके आपल्याला रिटर्न जास्त जास्त एक्सपोनेन्शियली जास्त मिळत जातात आणि शेवटी आपल्याला ही जी जादू आहे ही समोर येते की खरोखर आपली इन्व्हेस्टमेंट किती मोठी झाली आहे. यासाठी मी तुम्हाला आता एक छोटासा थंब रूल सांगणार आहे. अतिशय सोपा, पण तुम्हाला याचा उपयोग खूप होईल. तर तो थंब रूल असा आहे की समजा तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही अमुक अमुक पैसे आमच्या स्कीममध्ये गुंतवा आणि ते पैसे आम्ही तुम्हाला 8 वर्षामध्ये डबल करून देतो. तर अशा स्कीम्स तुमच्याकडे बऱ्याच वेळा येत असतील आणि बऱ्याच लोकांकडे येतात. तर मग ह्याच्यावर आपल्याला रिटर्न किती मिळतो हे आपल्याला कसं कळेल? तर थंब रूल असा आहे की 72 या आकड्याला 8 वर्ष आहेत ना, 8 वर्ष, त्या 8 या आकड्याने भागा. 72 भागिले 8 म्हणजे 9. याचा अर्थ तुम्हाला त्या गुंतवणुकीवर 9% कंपाऊंड रिटर्न मिळणार आहे. आणि हे दुसऱ्या बाजूने पण वर्क होतं. समजा कोणी सांगितलं की तुम्हाला आम्ही 10% इंटरेस्ट देऊ आणि 10% रिटर्न मिळणार आहे, तर तुम्ही आता असा विचार कराल की मग या रिटर्ननी माझी गुंतवणूक दुप्पट किती वर्षात होणार आहे? तर त्याला सुद्धा हाच नियम आहे. 72 या आकड्याला 10 या आकड्याने भागा. 7.2 असं उत्तर येईल. म्हणजे तुमची गुंतवणूक 7.2 वर्षामध्ये डबल होणार आहे. हा नियम खूप सोपा आहे वापरायला, पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे काही स्कीम्स अशा येत असतात ज्या अगदी 100% सेफ नसतात. त्यावेळेला तुम्हाला याचा विचार करता येऊ शकतो आणि तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की ही स्कीम खरोखर चांगली आहे की वाईट आहे. कोणी सांगितलं की 2 वर्षात पैसे डबल करून देतो, याचा अर्थ काय होतो? 36% रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. 36% रिटर्न मिळणारी गुंतवणूक ही रिअलिस्टिक जनरली नसते. त्यामुळे आपल्याला जरा पुन्हा एकदा विचार करावा लागेल, याचा अंदाज आपल्याला येतो. सो या दृष्टीने बघता हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन करता येतात. ओके, सो हा झाला हा नियम. याचा अर्थ असा मुळीच नाही की शॉर्ट टर्म गुंतवणुकी करूच नयेत. मी त्याच्या विरुद्ध आहे असा समज कृपया करून घेऊ नका. मी शॉर्ट टर्म गुंतवणुकीच्या विरोधात नाही. बॅलन्स साधता आला पाहिजे हेच मला सांगायचं आहे. या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला शॉर्ट टर्म गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा सांगणार आहे. त्या चांगल्या पद्धतीने कशा करता येतात, त्या डायव्हर्सिफिकेशन कसं करता येतं, त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी करता येते, हे सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणारच आहे. सो या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी स्टॉक मार्केट, फ्युचर्स अँड ऑप्शन्स असे अनेक वेगवेगळे विषय तुमच्या समोर मांडणार आहे, समजावून सांगणार आहे. या सगळ्या शॉर्ट टर्म गुंतवणुकी आहेत हे पण लक्षात घ्या. सो लॉंग टर्म बद्दल मी तुम्हाला सांगितलं की कंपाऊंडिंगची जी पॉवर आहे ती लॉंग टर्म गुंतवणुकीमध्ये तुम्हाला फायद्याची ठरते. तशी शॉर्ट टर्म गुंतवणुकीमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारे विचार करून पैसे कमावता येतात. तेही तुम्हाला मी त्याच्या पुढे सांगणार आहे. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषय घेऊन. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा,
या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओज तुम्ही चुकवणार नाही. काही तुमच्या कमेंट्स असतील, काही शंका असतील, मी कोणते विषय वेगळे घ्यावे असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुमच्या शंकांची उत्तरं देईन आणि तुम्ही सांगितलेले विषय सुद्धा घेऊन तुमच्या समोर येईन. धन्यवाद. पुन्हा भेटूया.